आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजेच AESL देशातील टेस्ट तयारी सेवांमध्ये आघाडीच्या कंपनीने भारतीय सैन्याबरोबर एक समझोता करार म्हणजेच MOU केला आहे। हा करार सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी असून त्यात सध्याचे जवान, निवृत्त सैन्यकर्मी, शौर्य पुरस्कार प्राप्त करणारे दिव्यांग सैनिक आणि सेवेत मृत्यू झालेल्या सैनिकांच्या कुटुंबांचा समावेश आहे। या करारामुळे शिक्षणाच्या माध्यमातून सैन्य समुदायाच्या सशक्तीकरणासाठी या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे। या समझोता करारानुसार AESL भारतभरातील आपल्या सर्व केंद्रांमध्ये आणि शाखांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय सैन्याच्या विद्यार्थ्यांना विविध लाभ देणार आहे। हा करार भारतीय सैन्याच्या असिस्टंट ॲड्ज्युटंट जनरल, सेरेमोनियल अँड वेलफेअर 3rd and 4th आणि डॉक्टर यशपाल, चीफ अकॅडमिक अँड बिझनेस हेड, दिल्ली NCR, AESL यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत। समझोता करार भारतीय सैन्याच्या कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबांचा कल्याण वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतो, ज्यात देशभरातील AESL केंद्रांवर अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती देण्याचा समावेश आहे। ही शिष्यवृत्ती AESLच्या विद्यमान शिष्यवृत्ती कार्यक्रमांव्यतिरिक्त आहे, जे सर्व प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत। AESLचे महाराष्ट्र राज्य प्रमुख विनयकुमार पांडे म्हणाले, AESLमध्ये आम्हाला विश्वास आहे की शिक्षण हे उज्ज्वल भविष्याचा सर्वात मजबूत पाया आहे। भारतीय सैन्याबरोबर भागीदारी करून आम्ही आमच्या शूर सैनिकांच्या बलिदानाचा सन्मान करतो आणि त्यांच्या कुटुंबांना दर्जेदार शिक्षण आणि मार्गदर्शन देतो। शिष्यवृत्ती, मार्गदर्शन आणि सल्लामसलत यांच्या माध्यमातून आम्ही त्यांचे पाल्य त्यांच्या पूर्ण क्षमतेने विकसित होऊन स्वतःचे नेते बनू शकतील याची खात्री करतो। समझोता कराराच्या कालावधीत AESL भारतीय सैन्य कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सर्वांगीण मार्गदर्शन आणि सल्लामसलत देखील देणार आहे, ज्यात शैक्षणिक आणि करिअरशी संबंधित प्रश्नांची उत्तरे व्हर्च्युअल आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर दिली जातील। AESLने अलीकडेच केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स फॅमिली वेलफेअर असोसिएशन सोबतही एक समझोता करार केला, ज्याद्वारे भारतभरातील CRPF कर्मचाऱ्यांच्या मुलांना आणि कुटुंबांना सर्वांगीण शैक्षणिक मदत, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले। Hi, very good evening everyone. Myself Vinay Pandey. I am a state head for rest of Maharashtra. Today is very proud and inspiration day for all of us because we signing off MOU with the Indian Army. So with this Indian Army, Akash Institute is going to facilitate some scholarship with to the employee of army personnel. There are three category of scholarship. Very number one, 100% scholarship to the ward of martyrs who sacrifices their life. Second one is 100% tuition fees waiver for the employee who got the gallantry award, and 20% more disabled. And the third one is all army employee who is serving or retired. So these category are given as a scholarship to the students. So when you talk about Indian Army, तो हमेशा इन्होंने हमें एक प्राउड का मौका दिया है हमेशा, चाहे वो 1965 का इंडो पाक वार हो, चाहे 71 का वार हो, चाहे 99 का कारगिल हो, चाहे अभी ऑपरेशन सिंदूर हो। तो ऐसे लोग जो हमारे लिए सर्व कर रहे हैं बॉर्डर्स पे, उनके जो भी रिलेटिव्स हैं, उनके जो भी फैमिलीज मेंबर हैं, उनके लिए एक छोटा सा सपोर्ट है आकाश इंस्टीट्यूट की तरफ से इन द फॉर्म ऑफ स्कॉलरशिप, ताकि वो उनके जो ड्रीम्स हैं वो पूरे किए जा सके। मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे।